तर आज मी भरपूर दिवसानंतर पेंटिंगची ऑर्डर करायला घेतलेली आणि ही वाली ऑर्डर मला आपलं व्हिडिओ बघून सोलापूर वरून आलेली। या पेंटिंगची साईज होती 2 बाय 3 फूट आणि ते पण कॅनव्हास वरती ऑइल कलर मध्ये करायचं होतं। पेंटिंग आहे कोणाचं तर क्लायंटच्या आजोबांचं पेंटिंग होतं। मग वेळ न घालवता लगेच कामाला लागलो। सगळ्यात आधी पहिला त्या साईजचा कॅनव्हास कट करून घेतला आणि तो प्लाउड वरती लावून घेतला। मग हळूहळू लीडच्या पेन्सिलनं स्केच करायला चालू केलो। साईज मोठी असल्यामुळे स्केचला पण जरासा वेळ लागला, पण थोड्या वेळानंतर स्केच कम्प्लीट झालं। स्केच कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्यावरती मला अॅक्रेलिक कलरचा वॉश द्यायचा होता आणि तुम्हाला माहित आहे मी दरवेळी गोल्डन येलो कलरच वापरतोय वॉश द्यायला। मग हळूहळू पेंटिंग वरती तो द्यायला चालू केला। मोठ्या साईजचं पेंटिंगचं काम करायला मी मोठं फ्लॅट ब्रश पण घेतलेलं, जेणेकरून जास्त मोठाचा पेंटिंगचा एरिया असतोय तो या ब्रशनं रंगवून लगेच कव्हर होतोय। जसा आपला वॉश पण लगेच देऊन पूर्ण झाला आणि थोड्या वेळानंतर तो वाळला पण। बाकी या पेंटिंगचं मी अजून 2 पार्ट मध्ये व्हिडिओ करणार आहे। या पेंटिंगच्या पुढच्या पार्ट मध्ये मी ऑइल कलर मध्ये पोर्ट्रेट रंगवायला चालू करणार आहे। पूर्ण कम्प्लीट झालेलं पेंटिंग जर तुम्हाला बघायचं असेल तर जाता जाता आपल्याला फॉलो तेवढं करून जावा।